ओम साईराम, जय श्रीराम। श्री साईबाबांच्या हयातीपासून स्वतः साईबाबांनी सुरू केलेला श्री रामनवमी उत्सव 114वे वर्ष शिर्डी ग्रामस्थ श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात आयोजित होत आहे आणि या उत्सवाची तयारी अतिशय जय्यतपणे सुरू असून विविध कमिट्या या रामनवमी उत्सवाला ऐतिहासिक बनवण्यासाठी झटत आहेत। त्यातीलच एक आता आपले मनसेचे जे नगरसेवक आहेत दत्तात्रय कोते यांच्या माध्यमातून शिर्डी शहर हे संपूर्ण सुशोभीकरण करण्याचं, तोरण बांधण्याचं, आपल्या हिंदू धर्मात तोरणाचा खूप मोठं महत्त्व आहे आणि हे तोरणदारी बांधलं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। मात्र साईबाबांच्या दारी, साईबाबांच्या पूर्ण गावात हे तोरण बांधलं जावं आणि त्यात विशेष म्हणजे आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं जावं अशी संकल्पना दत्तात्रय कोते यांनी पुढे आणली आणि ती मूर्त स्वरूपात आता येत आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी आंब्याची पानं मोठ्या प्रमाणात आलेली आहे। तोरण बांधायचं काम सुरू आहे। आज एक जवळपास 150 ते 200 फुटाचा आंब्याचा तोरण हे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि विशेष म्हणजे बाबांच्या नगरीमध्ये सबका मालिक एक संदेशाचं पालन आज या रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं या कमिटीला देखील पाहावयास मिळालं। एक मुस्लिम समाजाचा साई भक्त, एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती, एक भक्तिभाव काय असतो धर्माच्या पलीकडे त्याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे। एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने चक्क श्रीरामाचं नाव त्या पानांवर लिहून आणि ते तोरण बाबांच्या सेवेसाठी या ठिकाणी दत्तू भाऊंकडे सुपूर्द केलेलं आहे। काय नेमकी भावना आहे आणि कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतोय, काय आनंद आहे या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने श्रीराम नाव लिहून आणि तोरण देण्याचं, याचं आपण दत्तू भाऊंकडूनच जाणून घेऊया। आज श्रीरामनवमी निमित्त शहरात जे तोरण बांधले जाणार आहे 114। जसं व्हॉट्सअपला ग्रुपवर पाहिलं मी, त्यांनी सांगितलं आज असा उत्सव आपला सुरू झालेला आहे आणि आपल्याला प्रत्येकाने गावातल्या नागरिकांनी उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि श्रीराम नामाचं असं आपल्याला एक प्रत्येकाने तोरण तयार करायचं। तर मी आज नगरपालिकेमध्ये 30-35 वर्षापासून सेवा करतो। मला असं कधीच वाटलं नाही का बाबा वेगळे, राम वेगळे, नाम हे वेगळे। आपण शिर्डीमध्ये राहतो, बाबांनी सांगितलं हम सबका मालिक एक आहे, त्यामुळे आपल्या मनामध्ये भावना कधीच येत नाही राम बी आपलंच आहे, बाबा बी आपलंच आहे, रहीम बी आपलंच आहे। त्यामुळे आम्ही असं मानत नाही कधी। आमच्या मुस्लिम समाजाचा आहे शिर्डीमध्ये सर्व बाबाचा उत्सव असो, काही असो, प्रत्येक गोष्टीमध्ये सप्ताह असो, त्यामध्ये आम्ही सर्वजण अगदी मनापासून प्रेम करतो आणि काम करत असतो। आमच्या मनामध्ये भावना कधीच नसती हा राम दत्तू पाटलाचं सांगितलं आणि त्यांचं आहे, हे सर्व आमची जबाबदारी आहे गावाची नागरिकांची। या हेतूने मी काम करत होतो आज आणि माझ्या सर्व कुटुंबांनी हे बनवण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला एक आनंद वाटला की आमच्या हातून काहीतरी एक चांगलं काम घडतंय। आता बाबाची साई परिक्रमाचा मार्ग असतो, मी जवळजवळ 1 महिनाभर 20 दिवस 25 दिवस रोड साफसफाईचं काम करत असतो। त्यामुळं माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं भावना नसतात, सर्व आपण एकच आहोत। आज ह्या उत्सवामध्ये एक छोटंसं माझ्या कुटुंबाच्या हातून, माझ्या हातून छोटासा खारीचा वाटा म्हणून एक कामला मिळालं आम्हाला, आम्ही ते एक आनंदाने केलं, याचा मला एक अभिमान आहे। याचा आनंद आहे की आपण गाव सगळ्यांनी म्हणून हा मोठा एक आनंदाने उत्सव साजरा करीत आहोत। ह्या उत्सवामध्ये प्रत्येक घराला तोरण लावा, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी हे रामनामाचं तोरण लागलं पाहिजे। यात माझे एक मोठं एक समाधान वाटतं, गावाने एकत्र मिळून हा उत्सव साजरा करावा। प्रत्येक वेळेस आपण बघतो गावची आज यात्रा आहे, आज याची चर्चा आहे, याची मिटिंग आहे, त्याची मिटिंग, एक आनंद वाटतो का आपण सगळं गाव एकत्र आहोत। साईबाबाचे तोरण बनवले आपले दत्तू भाऊ कोते यांनी आणलेले आहे। लय भारी त्यांच्या म्हणजे त्यांचे आभार मानतो की आपल्या बाबाची आपल्या हाताने सेवा झालेली आहे, काहीतरी आपल्याला पुण्य घडायला त्यांचे प्रतीक दत्तू भाऊ कोते सगळे महिलांना मिळून बनवलेला आहे। श्रीराम नाम लिहिलेलं आहे, श्रीराम नाम। अति आनंदाचा आहे, आम्हाला सौभाग्य मिळालं हेच लई आनंद आहे। हा उत्सव आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे। आम्हाला तोरण बनवण्याची संधी मिळाली, आम्हाला खूप अभिमान वाटतो। श्री साईबाबांची सेवा आमच्या हातून झाली, दत्तू भाऊंमुळे आम्हाला ही करण्याची सेवा मिळाली, आम्हाला खूप अभिमान वाटतो।
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.